नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, आपला गॅस सिलेंडर संदर्भामध्ये आणि खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला देणार आहे. माझ्या माहितीमध्ये असं आलेलं आहे आता, की आपल्या गॅस एजन्सीवर आपले बरेच नागरिक आहेत, ते गॅस मिळणार नाही, मिळणार नाही, मिळणार नाही म्हणून गर्दी करत आहेत. आणि त्याचं अजून दुसरं एक कारण असं आहे, की सध्या ऑनलाईन आपल्या गॅसची बुकिंग होत नाहीये. म्हणजे ज्या नंबरवरून आपण गॅस बुकिंग करायचो ना, तर आता त्या नंबरवर आपण गॅस बुकिंग नाही करू शकत आहोत, अशी माहिती माझ्यापर्यंत आत्ताच आलेली आहे. तर ही जी आहे ते आपण गॅस बुकिंग का करू शकत नाही? काही तर टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामुळे आता आपण गॅस बुकिंग करू शकत नाही. मी स्वतःही जे आहे ते गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न केला, तर मलाही गॅस बुकिंग झालं नाही. पण माहिती अशी समोर येत आहे सध्या, आता गॅस बुकिंग होत नाही आपला, पण 1-2 दिवसामध्ये ही आपली गॅस बुकिंगची सुविधा सुरळीत चालू होणार आहे. दुसरं म्हणजे आता सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये गॅसचं वितरण व्यवस्थित सुरू आहे. आपल्या घरगुती गॅसचं वितरण सांगते मी तुम्हाला. आपल्या घरगुती गॅसचं वितरण व्यवस्थित सुरळीत सुरू आहे. त्यामुळे कोणीही एजन्सीवर जाऊन विनाकारण गर्दी करू नका. आज जरी तुमचा गॅस बुकिंग नाही झाला, उद्या जरी नाही झालं, तर 2 दिवसानंतर आपली ही गॅस बुकिंगची सुविधा जी आहे ती एकदम व्यवस्थित सुरळीत चालू होणार आहे. अशीच आपल्या गॅस कंपन्यांकडनं जी आहे ती माहिती आलेली आहे. त्यामुळे काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आपल्याकडं तेलाचंही वितरण केलं जात आहे, गॅसचंही वितरण केलं जात आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नका. कुठेही अजून गॅस संदर्भामध्ये किंवा आपल्या कुठल्याही पेट्रोलच्या संदर्भामध्ये किंवा तेलाच्या संदर्भामध्ये तुटवडा आहे अशी माहिती आलेली नाही. त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नका, विनाकारण टेन्शन घेऊ नका आणि गॅस एजन्सीवर, पेट्रोल पंपावर कुठेही गर्दी करू नका. ज्यावेळेस आपल्याकडं सरकारकडून ही माहिती येईल, त्यावेळेस तुम्ही हे सर्व करा. अजून सरकारकडून अशी कुठलीही ऑफिशियली माहिती आली नाही किंवा कुठल्याही गॅस कंपन्यांकडून किंवा पेट्रोल एजन्सीकडून कुठूनही आपल्याला जी आहे ती अशी कुठलीच माहिती आलेली नाहीये. त्यामुळे कोणी घाबरू नका आणि विनाकारण गर्दी करू नका. बऱ्याच आपल्या नागरिकांची तारांबळ उडालेली आहे आणि आज तर गॅस एजन्सीवर खूप गर्दी आहे. म्हणजे आमच्या इथं पण, पुण्यात सुद्धा आणि सगळीकडेच अशीच परिस्थिती आहे, कारण गॅस बुकिंग होत नाही त्याच्यामुळं. तर 2 दिवसामध्ये आपला गॅस बुकिंग व्यवस्थित होईल आणि सर्वांनाही गॅस मिळणार आहे. काळजी करू नका. ह्याच्यामध्ये फक्त महत्त्वाची अपडेट एकच आहे, की आपल्याला गॅसची ई-के-वाय-सी करायची आहे. बस एवढा एकच विषय आहे. बाकी कुठेच काळजी करू नका. सर्वांना आपल्याला गॅस वितरण होणार आहे. आपल्या घरगुती गॅसचं व्यवस्थित सर्वांना वितरण होणार आहे आणि ते सध्या सुरळीत चालू आहे. आलं का लक्षात? त्यामुळं घाबरून जाऊ नका. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.